जय हिंद मित्रांनो, मी विकी गायकवाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपले न्यू भरती यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, मी तुमच्यासाठी अजून एक खास अपडेट घेऊन आलेलो आहे। ते अपडेट अशी आहे की महाराष्ट्र आरोग्य विभाग मित्रांनो, महाराष्ट्र आरोग्य विभाग यामध्ये भरती निघालेली आहे। तर ज्या विद्यार्थ्यांना या आरोग्य विभागामध्ये फॉर्म भरायचा असेल तर कशा पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, तर फॉर्म भरण्याची अंतिम तारीख किती आहे, संपूर्ण डिटेल मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे मित्रांनो। आता ही जी भरती आहे यामध्ये जागा पण खूप मोठ्या प्रमाणात आहे। आरोग्य विभागाची भरती, महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग, ज्या विद्यार्थ्यांचं MBBS वगैरे झालेलं आहे त्यांच्यासाठी खूप अतिशय महत्त्वाची संधी आहे। या संधीचा फायदा घ्या, संधीचं सोनं करा मित्रांनो। तर मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा आहे महाराष्ट्र आरोग्य विभागामध्ये, तर त्यांच्यासाठी क्वालिफिकेशन किती लागणार आहे, त्याचप्रमाणे वयोमर्यादा किती लागणार आहे, त्याचप्रमाणे तुम्हाला हा जो फॉर्म भरायचा आहे त्याच्यासाठी अर्ज शुल्क किती लागणार आहे, SC साठी किती लागणार आहे, OBC साठी किती लागणार आहे, ओपनवाल्यांसाठी किती लागणार आहे, त्याचप्रमाणे तुम्हाला फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे, ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे की ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे, हे संपूर्ण डिटेल मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे मित्रांनो। तर व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ पूर्णपणे पहा। पण त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना, मैत्रिणींना, तुमच्या नातेवाईकांना शेअर करा। ज्यांचं BHMS MBBS वगैरे झालं असेल त्यांच्यासाठी ही नोकरीची संधी उपलब्ध होईल मित्रांनो। तर मित्रांनो, मी स्क्रीन शेअर करून सांगणार आहे, संपूर्ण डिटेल स्किप न करता पहा तुम्हाला कशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे मित्रांनो। तर वेळ न वाया घालवता जाऊया आपल्या मोबाईल स्क्रीनवर। तर या ठिकाणी पहा मित्रांनो, आपली स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन केलेली आहे। तर या ठिकाणी पहा, आरोग्य विभाग भरती 2026 वैद्यकीय अधिकारी गट अ पदासाठी बंपर भरती। या ठिकाणी पहा, शैक्षणिक पात्रता MBBS तज्ञ, वेतन 56,100 ते 1,77,500। अर्ज सुरू होण्याची तारीख 27 फेब्रुवारी पासून अर्ज चालू झालेला आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च पर्यंत आहे। तर त्वरित अर्ज करायचा आहे मित्रांनो। ते भरतीचे संपूर्ण अपडेट मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ पूर्णपणे पहा। या ठिकाणी पहा, आरोग्य विभाग रिक्रुटमेंट 2026 महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 पदांची मेगा भरती, वैद्यकीय अधिकारी पदासाठी सुवर्ण संधी, असा करा अर्ज। तर अर्ज कसा करायचा पहा, वैद्यकीय अधिकारीची भरती आहे, जागा पहा किती आहे, 1440 जागा आहे मित्रांनो। या ठिकाणी किती, 1440 आणि वैद्यकीय अधिकारी ही पदाची भरती आहे मित्रांनो। तर या ठिकाणी पहा, आरोग्य विभाग रिक्रुटमेंट 2026 सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या वैद्यकीय क्षेत्रातील पदवीधारकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे। महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने वैद्यकीय अधिकारी गट अ पदाच्या तब्बल 1440 रिक्त जागांसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे। या भरतीमुळे आरोग्य यंत्रणेला बळकटी मिळणार असून पात्र उमेदवारांना थेट राज्य शासनाच्या सेवेत रुजू होण्याची संधी मिळणार आहे मित्रांनो। या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, वैद्यकीय अधिकारी गट या पदांची भरती आहे, 1440 जागा आहे मित्रांनो। तर या ठिकाणी पहा, पुढील सूचना भरतीची थोडक्यात तपशील। या ठिकाणी पहा, तर भरती पद पहा, वैद्यकीय अधिकारी गट, एकूण जागा पहा 1440, वेतन श्रेणी पहा तुम्हाला किती पगार भेटणार। या ठिकाणी 56,100 ते 1,77,500 20 तर अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि कोणत्या प्रवर्गासाठी किती जागा या ठिकाणी पहा। या भरतीमध्ये विविध सामाजिक प्रवर्गासाठी आरक्षण निश्चित करण्यात आले आहे। यामध्ये खुला प्रवर्ग यामध्ये पहा, जे ओपन उमेदवार आहेत त्यांसाठी 864 जागा आहे, EWS साठी 144 जागा आहे, SC साठी 71 जागा आहे आणि ST साठी 54 जागा आहे। तर अशा प्रकारे या ठिकाणी तुमच्या प्रवर्गाप्रमाणे या ठिकाणी जागा भरण्यात येणार आहे। तर यास इतर प्रवर्गासाठी समावेश आहे
महिला, खेळाडू, दिव्यांग आणि अनाथ मुलांसाठी समांतर आरक्षण लागू असेल. तर अशा प्रकारे या ठिकाणी तुमची प्रवर्ग सांगितलेली आहे मित्रांनो. विशेषण मध्ये पदाची तपशील पहा. एकूण जागा पहा 1440 आहे. या पदापैकी 674 पदे तज्ज्ञ डॉक्टरांसाठी राखीव आहेत मित्रांनो. तर जागा पहा किती आहे, 1440 आहे आणि या पदापैकी 674 पदे हे तज्ज्ञ डॉक्टरांसाठी राखीव आहे मित्रांनो. ज्यात स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, सर्जन आणि भूतज्ञ अशा महत्त्वाच्या विभागांचा यामध्ये समावेश आहे. आणि उर्वरित जागा 766 ही पदे MBBS उमेदवारांसाठी आहे मित्रांनो. तर या ठिकाणी MBBS उमेदवारांसाठी किती जागा आहे, 766 आहे. आणि तज्ज्ञ डॉक्टरांसाठी यामध्ये स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, सर्जन आणि भूतज्ञ अशा जे डॉक्टर आहेत यांच्यासाठी 674 जागा शिल्लक आहे मित्रांनो. तर पात्र आणि वयमर्यादा या ठिकाणी पात्र आणि वयमर्यादा. तर शैक्षणिक पात्रता या ठिकाणी उमेदवारांकडे MBBS पदवी किंवा संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी, पदविका, MD, MS डिप्लोमा असणे आवश्यक आहे. तर नोंदणी अर्ज करण्याच्या तारखेप्रमाणे महाराष्ट्र वैद्यकीय परिषद म्हणजे MMC किंवा भारतीय वैद्यकीय परिषद NMC कडे नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे. तर MMC आणि किंवा NMC यामध्ये तुमची इकडं नोंदणी असणे आवश्यक आहे. तर वयमर्यादा पहा, तुमचं वयमर्यादा 18 ते 38 वर्षापर्यंत पाहिजे आणि मागासवर्गीयांसाठी 43 वर्षापर्यंत आहे. तर जे उमेदवार मागासवर्गीय आहे SC, OBC, ST यांच्यासाठी 43 वर्षापर्यंत सवलत वयमर्यादेमध्ये सूट दिलेली आहे मित्रांनो. त्याचप्रमाणे सविस्तर माहिती पहा. या ठिकाणी जर तुम्हाला PDF जाहिरात पाहिजे असेल तर आणि ऑनलाईन अर्ज भरायचा असेल तर PDF जाहिरातीची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे. त्याप्रमाणे ऑनलाईन फॉर्म भरण्याची पण लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही अगोदर PDF जाहिरात वाचून हा ऑनलाईन फॉर्म भरू शकता मित्रांनो. तर महत्त्वाच्या तारखा या ठिकाणी पहा. महत्त्वाच्या तारखा, जर तुम्ही या पदासाठी पात्र असाल तर खालील तारखा लक्षात ठेवा. ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख 27 फेब्रुवारी 2026 पासून सकाळी 11 वाजेपासून अर्ज चालू झालेला आहे. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2026 रात्री 11:59 वाजेपर्यंत ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे मित्रांनो. तर 20 मार्चपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. तर अर्ज कसा करायचा पहा. या ठिकाणी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन https://morerecruitment.mahaarogya.com वर जाऊन भेट द्यायची आहे. अर्जासोबत जन्माचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, डिप्लोमा, जात प्रमाणपत्र, वैद्यकीय शैक्षणिक गुणपत्रके अपलोड करणे आवश्यक आहे. अर्ज शुल्क पहा. खुला प्रवर्ग 1000 रुपये आहे आणि मागासवर्गीय, दिव्यांग, अनाथसाठी 700 रुपये आहे मित्रांनो. यामध्ये अर्ज शुल्क तुम्हाला सांगितलेलं आहे. तर महत्त्वाची टिप, निवड झालेल्या उमेदवारांना किमान 5 वर्ष शासकीय सेवा करण्याचे बंधनपत्र म्हणजे बॉन्ड द्यावे लागेल. तसेच त्यांना खाजगी व्यवसाय, प्रायव्हेट प्रॅक्टिस करण्यात मनाई असेल मित्रांनो. त्याचप्रमाणे या ठिकाणी पहा, महाराष्ट्राच्या आरोग्य विभागात अधिकारी बनून जनसेवा करण्याची मोठी संधी गमवू नका. महाराष्ट्राच्या आरोग्य विभागात अधिकारी बनून जनसेवा करण्याची मोठी संधी गमवू नका. त्वरित अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपला अर्ज भरून घ्या. तर अशा प्रकारे तुम्ही हा अर्ज करू शकता. वरील लेखात प्राथमिक माहिती दिलेली आहेत, त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी, जेणेकरून कोणतीही गैरसमज किंवा नुकसान होणार नाही. अन्यथा माहितीतील त्रुटीमुळे नुकसान होण्याची शक्यता असू शकते मित्रांनो. तर अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी आरोग्य विभागाचा फॉर्म भरू शकता मित्रांनो. चांगल्या प्रकारे संधी आहे, संधीचा फायदा घ्या. डॉक्टरांसाठी खूप अतिशय महत्त्वाची संधी आहे. आणि हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना, मैत्रिणींना शेअर करा, जेणेकरून हे आरोग्य विभागामध्ये ते फॉर्म भरू शकतील आणि वैद्यकीय अधिकारी बनू शकतील मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शालोम, शांती, सलाम, बाय बाय.